आणि म्हणाला की इथे तुझा कारखाना सुरू कर. जागा दिली तर पैसे कसे आणणार? म्हणून तर त्या गावच्या बँकेकडे गेला. तिथली जिल्हा सहकारी बँक असेल कुठली तिथल्या जिल्ह्याची. त्या बँकेकडे गेला आणि त्या बँकेच्या मॅनेजरला म्हणाला की मला हे तंत्रज्ञान विकसित करायचं आहे, मला कर्ज हवं आहे. या कर्जातनं मी वाहन बनवण्याचा कारखाना काढतो. बँकेने कर्ज दिलं. यांनी जागा दिली होती महापौरांनी. त्यांनी कारखाना उभा करायला सुरुवात केली. 1 वर्ष, 1.5 वर्ष त्याची खटपट सुरू होती. त्याच्यातनं त्याला गाडी बनवता आली. फक्त त्या गाडीची समस्या ही होती की ती गाडी थांबायची कशी त्याला माहीत नव्हतं. मग सुरू व्हायची आणि कुठेतरी भिंतीवर जाऊन आपटायची. त्या गाड्यांच्या प्रतिकृती आता भारतामध्ये खूप आहेत, आता आपल्याला मिळतात. तर त्या भिंतीवर गेल्या की किंवा कोणाच्या अंगावर गेल्या कीच थांबतात. असो. तर त्याने ती गाडी बनवण्याचा प्रयत्न केला. त्याला गाडी बनवायला जमलं. मग त्याला लक्षात आलं की कशी थांबवायची. परत तो रुडॉल्फ डिझेलकडे, रुडॉल्फ डिझेलचा शेवटचा काही कालखंड होता. त्याने ते तंत्रज्ञान, इंजिन कसं बंद करायचं वगैरे वगैरे जे काय असतं तो शिकला आणि गाडी ती बनली. मग आता त्याला लक्षात आलं की आपण हा कारखाना करणार होतो, त्याचं आपण व्यवस्थित उद्घाटन करूया. एवढ्या सगळ्या लोकांनी मदत केलेली. तो त्या गावच्या महापौराकडे गेला. म्हणाला तुम्ही जी जागा दिली होती त्या जागेवरती माझा कारखाना सुरू झाला आहे आणि मला गाडी बनवायला यायला लागलेली आहे आणि गाडी थांबत नव्हती सुरुवातीला, म्हणून त्याने घरच्या काही नातेवाईकांवरच तिथे प्रयोग करून बघितला की थांबते, कुठे जाऊन थांबते वगैरे वगैरे. मग ही थांबायला यायला लागली. मग कारखाना सुरू झाला. महापौराकडे गेला. मग महापौरांनी सांगितलं की तू कार्यक्रमच कर, आपण त्याचा छोटासा उद्घाटन समारंभ करूया. मग त्या बँकेच्या मॅनेजरलाही बोलवलं की ज्यांनी त्याला कर्ज दिलेलं होतं. तर हा कार्यक्रम ठरला आणि उद्घाटनाचा क्षण आला. हा कारखाना सुरू होणार 1912-13 हे साल आहे. 1912-13 साल आणि आपली एकंदर परिस्थिती तुम्ही त्या पार्श्वभूमीवरती हा विचार करून बघा. हे त्या उद्घाटनाचा क्षण जेव्हा आला त्यावेळेला त्याला बँकेच्या व्यवस्थापकाने विचारलं, अरे की तू गाडी तयार करतोयस, तुझ्या गाडीचं नाव काहीतरी असायला हवं ना, कारण तू आता गाडी तयार करणार, लोक म्हणणार तू गाडी तयार केली, गाडीला नावच नाही, असं कसं? तो म्हणाला, अहो मी काही विचारच केला नाही नावाचा वगैरे, कारण माझा सगळा वेळ या सगळ्या धावपळीमध्येच गेला आहे, नाव वगैरे करायला मला काही विचारच नाही आलं मनामध्ये. तर तो बँकेचा मॅनेजर त्याला म्हणाला, हरकत नाही, तुझ्या मनात विचारायला नाही तरी, तुला सुचलं नाही तरी हरकत नाही, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, माझ्या मुलीचं नाव तू त्या गाडीला देऊन टाक. हा म्हणाला, हरकत नाही, तुम्हीच नाही तरी मला कर्ज दिलं आहे, तुमच्या मुलीचं नाव आहे, गाडीला देतो, नाही तरी माझ्या डोक्यात काही वेगळं नाव असं काही नाहीच आहे, तुम्ही सांगा तुमच्या मुलीचं नाव. बँक मॅनेजरनी नाव सांगितलं त्या मुलीचं. ती गाडी तुम्ही आजही वापरता, त्या गाडीचं नाव मर्सिडीज. मर्सिडीजचा जन्म हा असा आहे, म्हणजे त्या इंजिनियरचं नाव कार्ल बेन्झ नावाचा तो इंजिनियर होता. मर्सिडीज बेन्झ नावाने आपण हे सगळं बघतो. ते ही माणसं ज्यांनी कोणी देश त्यांचे मोठे केले. आज जर्मनी महाराष्ट्राच्या पेक्षा लोकसंख्येने 2-3 कोटींनी कमीच असेल. जर्मनीची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आकारा एवढी आहे. महाराष्ट्र 10-10.25 कोटीचा देश असेल. जर्मनी 8.5-9 कोटी जर्मनीची लोकसंख्या आहे. पण जर्मनीची अर्थव्यवस्था ही भारताच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल इतक्या ताकदीची अर्थव्यवस्था आहे. गेल्या वर्षी मी जर्मनीमध्ये गेलो होतो. तिथल्या ऊर्जा मंत्र्यांना भेटलो. माझ्या काही व्यवसायाच्या मुलाखतींचा भाग होता. त्या ऊर्जा मंत्र्यांनी मला ते सांगितलं, ते ऐकून मला तिथे रडायलाच येणं बाकी होतं. तो ऊर्जा मंत्री म्हणाला की त्या निवडणुकाच्या आधीचं वर्ष होतं ते, पुढच्या वर्षी निवडणुका होतील वगैरे वगैरे हा सगळा विषय झाला. आणि त्याच्याच आधी जपानमध्ये अणु ऊर्जा स्फोट झाला होता आणि अँगेला मर्केल यांनी निर्णय घेतला होता की जपानच्या अणुभट्ट्या बंद करायच्या. तर जर्मनीचा ऊर्जा मंत्री मला असं म्हणाला त्या तिथल्या मुलाखतीमध्ये की पुढची एकंदर जी काही वर्ष 2050 सालापर्यंत आमच्या देशामध्ये ऊर्जा पूर्णपणे पुरेल इतकी व्यवस्था करून ठेवलेली आहे. 2050. आपल्याकडे 5 वर्षानंतर बघायची काही सवयच नसते मुळात लोकांना. 5 वर्षानंतर मी असेन की नाही, मग कशाला विचार करा वगैरे असं एकंदर आपले राज्यकर्ते विचार करत असतात. 2050 सालापर्यंत तर जर्मनीचं पूर्णपणे ऊर्जा नियोजन या सगळ्या व्यवस्थेने केलेलं होतं. पूर्णपणे तेल असेल, आणखी काही हायड्रो इलेक्ट्रिक असेल किंवा सौर ऊर्जा असेल. मला असं वाटतं की या ज्या काही 2-3 गोष्टी आहेत याचं भान जोपर्यंत येत नाही आपल्याला, तोपर्यंत महासत्ता वगैरे होणं हा शुद्ध बकवास आहे. ही 125 कोटींचे लटांबर महासत्ता वगैरे होऊ शकत नाही. ऊर्जा हे वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं तो घटक असतो. माणसाला अन्न लागतं, झाडाला पाणी लागतं, ऊन लागतं, त्याप्रमाणे ऊर्जा लागते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी. ऊर्जेमध्ये जोपर्यंत संपन्नता येत नाही, आणि ती संपन्नता किती असते तुम्हाला खरंच तुलना म्हणून एक गंमत म्हणून सांगतो. म्हणजे एक्झॉन मोबिल या कंपनीचा कर भरल्यानंतरचा फायदा, एक्झॉन मोबिल या कंपनीचा कर भरल्यानंतरचा फायदा हा भारताच्या थेट कर संकलनाच्या आसपास आहे. म्हणजे
अख्ख्या देशाचं कर संकलन कुठे, एका कंपनीचा फायदा कुठे. त्यामुळे कंपन्या एवढ्या मोठ्या होतात की मग त्यांच्या एकंदर व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला की ते आपल्या पंतप्रधानांना सांगतात की तुमचा मंत्री फार मध्ये मध्ये येतोय, त्याला जरा बाजूला करा. मग आपला तेल मंत्री अचानक समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो. असं दोनदा घडलेलं आहे आत्तापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये असं. त्यामुळे ही जी एक जागरूकता आहे त्या देशातल्या व्यवस्थेच्या विषयी भान असणारी, त्या जागतिक या सगळ्या देशांचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांच्याकडे साधन संपत्ती नाही. अमेरिकेमध्ये साधन संपत्ती, आता हा पुन्हा एकदा तेलाचा ज्याला गॅस नैसर्गिक वायू म्हणतात त्याचा लागलेला शोध वगळता अजिबात साधन संपत्ती नाही. इंग्लंडमध्ये साधन संपत्ती नाही. इंग्लंडपेक्षा बिहारमधली साधन संपत्ती जास्त असेल, खनिज आणि बॉक्साईट वगैरे जर तुम्ही बघितलं तर. पण हे देश मोठे झाले त्याचं एकमेव कारण हे खूप लक्षात घ्यायला हवं, कारण तुम्ही सगळे व्यवस्थेचा भाग बनवू इच्छित आहे. त्यासाठी मला हे खूप महत्त्वाचं कारण वाटतं. हे सगळे देश मोठे झाले त्या एकाच घटकाभोवती. तो घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे त्या देशांमधनी आपापल्या व्यवस्था सक्षम केल्या. व्यवस्था मोडणं हे या व्यवस्थेमध्ये जमत नाही. मी तुम्हाला दोन त्याचे किस्से सांगणार आहेत. त्यातला एक मी स्वतः अनुभवलेला आहे आणि एक हा त्याविषयी वाचलेला आहे. व्यवस्थेचं पालन करणं म्हणजे काय, मला असं वाटतं की त्याच्या पुढचं विधान मी थोडंसं अधिक गांभीर्याने विधान करतोय. आपल्या व्यवस्थेला आपल्याला हे मान्य नसतं. आपल्या व्यवस्थेमध्ये पौरुष म्हणजे मला नियम लागू होत नाही असं असणं, याला आपण पौरुष मानतो. अत्यंत दुर्दैवी अशी ही व्यवस्था आपली आहे की मला काही नियमच लागत नाही. मग मी रॉंग साईडनं जाऊ शकतो, मला काय हा ओळखतो, मला टोल द्यावा लागत नाही कारण मी मला ओळखलं का असं आपण म्हणू शकतो. ही जी एक व्यवस्था तयार झालेली आहे आपल्यामध्ये, हे आपल्या एकंदर आत्ता जी काही आपली अवस्था आहे त्या अवस्थेमागचं खरं कारण ही अशक्त व्यवस्था आहे. आणि व्यवस्था बदलायची असेल तर प्रत्येकाला त्या नियमांशी पालन करायला हवं. हे मला असं वाटतं ज्या जणांना, ज्या काही लोकांना व्यवस्थेमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर मगाशी तुम्हाला तो सांगितलं होतं की 2 उदाहरणं देतो. त्यातलं एक उदाहरण, अमेरिकेमधनं न्यूयॉर्क विमानतळावरती एक प्रचंड मोठी महत्त्वाची व्यक्ती विमानामध्ये येऊन बसली. त्या व्यक्तीचा एकंदर रुबाब, खूप मोठ्या पदावरती ती व्यक्ती होती. ती ज्या वेळेला त्या हॉटेलमधनं निघाली त्यावेळेला त्या हॉटेलच्या स्वच्छतागृहांची साफसफाई करणाऱ्या एका महिलेनं, ती आफ्रिकन होती दुर्दैवाने, त्या महिलेनं तिथल्या हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली की आता ज्या काही या व्यक्तीने हॉटेल सोडलं, या खोलीमध्ये जो राहत होता त्याने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, तो माझ्याशी असभ्यपणे वागला. आता त्या हॉटेलच्या व्यवस्थापनाला धक्काच बसला, कारण असं कसं होऊ शकतं, एवढा मोठा अतिशय ताकदवान म्हणता येईल अशा स्वरूपाची ती व्यक्ती होती. तरीसुद्धा त्या हॉटेलच्या व्यवस्थापकानं शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. शेजारच्या पोलीस स्टेशनच्या जे कोण हवालदार होते त्या पातळीवरचेच अधिकारी होते, फार काही कोणी मोठे ताकदवान मंडळी होती, SP, DSP, DYSP किंवा जे काय असतं असं काही नव्हतं. त्या 2 हवालदारांनी न्यूयॉर्क एअरपोर्टला निरोप ठेवला, हे या विमानामधनं ही व्यक्ती गेलेली आहे, निघालेली आहे, त्यांना थांबवा. विमान उड्डाणाच्या तयारीमध्ये होतं. रनवेवरनं त्या विमानाला उड्डाणाची परवानगी दिलेली होती. एअर ट्रॅफिक कंट्रोलने सांगितलं नाही या विमानामध्ये काही चौकशी करायला हवी, अशा स्वरूपाची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला पोलिसांना थांबवायचं, पोलिसांकडनं सूचना आहे, विमान उड्डाण करता येणार नाही. त्या विमानाला बाजूला घेऊन पोलीस त्या विमानामध्ये गेले, सरळपणे व्यवस्थित गेले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीला अटक करून खालती घेऊन आले. ती व्यक्ती इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची अध्यक्ष होती. जगातल्या सर्वात मोठ्या ज्याला आर्थिक व्यवस्था म्हणतात किंवा बँक म्हणता येईल आपल्याला सहज सोप्या कळणाऱ्या शब्दांमध्ये, त्या बँकेची प्रमुख होती. आपल्याकडच्या तालुका पातळीवरच्या बँकेच्या प्रमुखांनी गैरव्यवहार केला तरी सुद्धा कोणी हात लावणार नाही, त्या एवढ्या मोठ्या पातळीवरच्याला सोडून द्या. दुसरा अनुभव तुम्हाला सांगतो, मी लंडनमध्ये असतानाचा अनुभव आहे. मला तर मी जेव्हा तो अनुभवला तो प्रकार, तो मी थरारून गेलो होतो. लंडनमध्ये जेव्हा तुम्ही मध्यवर्ती लंडनमध्ये येता, जिथे वेस्टमिन्स्टर आणि ते ॲबे वगैरे सगळा प्रकार आहे, तिथे तर तुम्ही तुमच्या खाजगी गाडीने आलात तर तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. कारण का, ते लंडनच्या मध्यवर्ती भागावरती ऐतिहासिकदृष्ट्या तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाची कार्यालयं आहेत. तिथल्या व्यवस्थेवर तुम्ही ताण आणलात म्हणून तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतात. कारण तुम्ही रस्ते वापरले, तिकडची ट्रॅफिक व्यवस्था वापरली तर तुम्ही जास्त पैसे द्यायला हवेत. तर
ते व्यवस्थितपणे प्रत्येक जो कोण येतो तो ते पैसे देत असतो, कारण त्याला लंडनच्या बिझनेस डिस्ट्रिक्टचा टॅक्स अशा स्वरूपाचंच त्याचं वर्णन आहे. तर त्या दिवशी एक व्यक्ती दोनदा त्या मध्यवर्ती भागामध्ये आली आणि दोनदा गेली. अर्थातच आली म्हणजे गेलीच दोनदा. आणि असं लक्षात आलं की तो जो कोण तिथला लंडनच्या जकात खात्यातला जो कोणी कारकून आहे, त्याच पातळीवरचा, त्याला असं लक्षात आलं की ही गाडी एक दोनदा आलेली आहे, दोनदा परत गेलेली आहे आणि या गाडीतल्या व्यक्तींनी अतिरिक्त जे काही शुल्क भरावं लागतं ते भरलेलं नाही. त्याने त्याच्या साहेबाला विचारलं, गाडीचा नंबर आहे हा, अमुक अमुक, या गाडीवरती कारवाई करावी का? नियम आहे, भरायला हवं, कारवाई व्हायलाच हवी. त्याला असा प्रश्न पडला. याचं कारण असं की ते 30 पाऊंड जे काही द्यावे लागत होते ते 30 पाऊंड वसूल करण्यासाठी त्याला 45 पाऊंडांचा खर्च येणार होता. 45 पाऊंड, 30 पाऊंड त्याला सरकारला त्या तिजोरीत खड्डा पडला असता 30 पाऊंडाचा. त्यांनी ठरवलं की ते वसूल करायला नियम आहे. त्यांनी ते वसूल करायचं ठरवलं. त्या व्यक्तीला पूर्णपणे कायदेशीर म्हणतात तशी चलन वगैरे जे काय असतं ते पाठवलं आणि त्या व्यक्तीचाही मोठेपणा असा की त्यांनी, हो नाही माझी चूक झाली, मला भरायला हे पैसे हवे होते पण मी भरले नाही, विसरलो किंवा जे काय विसरले किंवा जे काय असेल ते सांगितलं. त्या व्यक्तीने ते पैसे पाठवून दिले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 30 पाऊंडाच्या वसुलीसाठी 45 पाऊंड का लागले? कारण ती व्यक्ती अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये राहत होती. त्या व्यक्तीचं नाव मिशेलिन ओबामा. राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीला सुद्धा वाहतुकीचे नियम लागू असतात आणि त्यांनी ते पाळायचे असतात. हा प्रकार आपल्या देशात घडत नाही. आपल्याला तो बघायला मिळत नाही. आपल्याकडे नगरसेवक किंवा नगरसेवकाची आसपासची सुद्धा कुठला नियम लागू होत नाही त्यांना, अशी एकंदर व्यवस्था असते. त्या अमेरिकेच्या जगातल्या एकमेव महासत्तेच्या पत्नीने अशा स्वरूपाचा एकंदर नियमाचं पालन करणं, हे मला असं वाटतं की अशी व्यवस्था असणं हे सुसंस्कृत समाजाचं एक पायाभूत अशा स्वरूपाचं कर्तव्य आहे. ती जोपर्यंत व्यवस्था तयार होत नाही तोपर्यंत चांगलं प्रशासन आहे असं म्हणता येणार नाही. तुम्ही सगळे प्रशासनामध्ये येऊ इच्छिता. प्रशासन म्हणजे काय असतं मला असं वाटतं हे समजायचं असेल तर या काही उदाहरणांवरनं समजता येऊ शकेल. एक गंमत तुम्हाला सांगतो. चार्ल्स विनोदी लेखक, त्याचं नाव विसरलो मी, तो खूप माझ्या आधीच्या पिढीला माहिती होता, चांगला विनोदी लेखक आहे. त्याने त्याच्या आत्मचरित्रामध्ये असं लिहिलं आहे की मी शाळा सोडली. खूप सुंदर वाक्य आहे. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना या पहिल्या वाक्याचा अनुभव घ्यावा असं वाटलं असेल. त्यांनी असं लिहिलं की मी शाळा सोडली आणि त्याचं पुढचं वाक्य खूप छान आहे. याचं कारण माझ्या असं लक्षात आलं की ती शाळा माझ्या शालेय प्रगतीच्या फारच आड येते. तर आपली सगळी व्यवस्था सरकारकडे जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की सरकार नावाची व्यवस्था सरकारी प्रगतीच्या फारच आड येते. ती जर सुधारायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे व्यवस्थेवरती विश्वास असणारी एक यंत्रणा आणि मानसिकता तयार करावी लागेल. तोपर्यंत हा बदल होणार नाही. इतकी जवळपास 28-30 वर्ष या पत्रकारितेमध्ये काढल्यानंतर जाणवणारा मुद्दा हाच आहे की व्यवस्थेवरती निष्ठा आपल्याकडे नाहीच आहे. आपल्याला वाटतच नाही हा नियम पाळायला हवा. मी सोडून सगळ्यांनी तो नियम पाळायला हवा. हे जागतिकीकरणाचं भान जर तुम्हाला असेल, भारताच्या आत्ता एकंदर जी काही आर्थिक अवस्था आपली आलेली आहे त्याच्यातलं एक कारण सगळ्या जागतिक कंपन्या सांगतात की भारतात आम्ही करार करायला घाबरतो. कारण का भारताला कराराची मान्यता कशी राखावी, त्यातल्या ज्या काही बांधिलगी आहे ती कशी पाळावी हे भानच नाही आहे. मला असं वाटतं की हे तुम्ही सगळे सरकारी अधिकारी होऊ इच्छित असाल तर हे भान असणं खूप मला असं वाटतं गरजेचं आहे. कारण त्या व्यवस्थेला जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत जगाच्या ज्या प्रगत देशांमध्ये आपली गणना होऊ शकत नाही. साधा अगदी आयकराचा जर दाखला घेतला 30-35-40% आपली मर्यादा असते. स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये तुम्ही बघितलं 70-75% उत्पन्नाचा भाग हा आयकरामध्ये जात असतो. कुणीही तक्रार करत नाही, कारण का त्याला माहिती आहे की आपला जो काही कर सरकार कापून घेत आहे त्याच्यातनं ही व्यवस्था तयार होती आहे. मग ते आरोग्य व्यवस्था असेल, रस्ते असतील, पाणी असतील. आपल्याकडे सगळं उलटं आहे. म्हणजे परवा आमच्या प्रशांत कुलकर्णींनी ते व्यंगचित्र काढलेलं होतं, ते अतिशय बोलकं आहे. हा एकंदर त्या व्यंगचित्रामधली ती वाक्य अशी होती की हा एकंदर प्रकल्प 938 कोटी रुपयांचा असून तो पूर्ण करण्यासाठी आणखी 938 कोटी रुपयांची गरज आहे आणि ते मंजूर झाल्यानंतर उरलेल्या कामाची पूर्तता 938 कोटी मंजूर झाल्यानंतर आहे. हे
हे वास्तव आहे आपलं. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या संदर्भात आहात. तुम्ही आपल्या जे सिंचन खात्याचा जो एकंदर खर्चाचा जो प्रकार आहे तो तुम्ही बघा आणि मग आपण नक्की कुठल्या दिशेला जातोय हे मला असं वाटतं लक्षात यायला हवं. त्यामुळे सतत बघत असताना तुम्ही सगळे अभ्यास फक्त त्या पुस्तकांच्या अनुषंगाने करू नका. जागतिक भान असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं वाटतं. कारण ते जोपर्यंत नाही तोपर्यंत आपली इयत्ता कुठली आहे हे कळणार नाही. मला असं वाटतं मी या टप्प्यावरती थांबतो. मला प्रश्न जास्त आवडतील आले तर. याचं कारण असं की प्रश्नांची खेळणं हा रोजचा व्यवसायाचा माझा भाग आहे. रोज प्रश्न विचारण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही असतो. प्रश्न आले तर त्या अनुषंगाने काही अधिक विवेचन करता येईल. कारण जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक अर्थकारण हा प्रचंड मोठा विषय 4-5 तासाचं सुद्धा व्याख्यान घेता येईल. इतका मोठा विषय आहे. मी फक्त तुम्हाला दाखले आणि परिचय व्हावा एवढ्यापुरती काही उदाहरणं दिली आहेत. मला जास्त आनंद हा प्रश्नामधनं असेल. जर तुमचे प्रश्न काही असतील तर जरूर विचारा. नसतील तर मी निवेदकांच्या वतीनं लिहून आपण एक काम करूया की त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्न आपण नक्कीच घेऊ. अशा स्वरूपामध्ये ते माझ्यापर्यंत पोचवा आणि तेवढ्या वेळामध्ये प्रश्न विचारण्याचं तुमचं काम मी करतो. तुम्ही सांगितले एक तर मला सगळ्यांना सांगायचं की तुमच्या लक्षात आलं असेल एकंदर माहितीचा प्रचंड स्रोत, वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आणि त्याची भारताशी असलेली तुलना, जागतिक भानाबद्दल त्यांचं असलेलं मत, हे सगळं आत्ता आपण ऐकलं. अत्यंत सडेतोड आणि थेट त्यांनी सांगितलं आणि त्याच्यावर मला दुर्दैव वाटलं की आपण 2050 पर्यंत महासत्ता बनू शकत नाही, ही बकवास आहे हे जर का आपण म्हणत असू तर ते आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. नक्कीच त्यातनं बाहेर येणं हेच आपल्यासमोर आव्हान असेल आणि ते पेलण्यासाठीच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत आणि ते करतील याची मला खात्री आहे. मला असं विचारायचं की तुम्ही जो एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की वैचारिक स्पष्टता नाही, अगदी छोट्या उदाहरणातून तुम्ही सांगितलं. मीडिया म्हणून किंवा एक माध्यम या दृष्टीने आपण जेव्हा विविध गोष्टींकडे बघतो, प्रशासनामध्ये पण हीच गोष्ट आहे का? आणि त्याच्यासाठी मी असं म्हणेन की उदाहरण साधं, एखादा फॉर्म भरताना सुद्धा मला कळत नाही बघून की फॉर्म कसा भरायचा. इथून सुरुवात होते की प्रशासनामध्ये पण ही स्पष्टता नाही असं आहे का? आणि प्रशासकीय अधिकारी आपल्याच व्यवस्थेचे भाग असल्यामुळे आपल्यातले गुणदोष त्यांच्यामध्ये जाणार असते, त्यात काही शंकाच नाही आहे. एखाद्या योजनेचा खर्च तुम्ही सहज साधा जर उद्योग करायचा असेल ना तर करून बघा. ही कागदपत्र उपलब्ध आहेत. सरकारचा अर्थसंकल्प जो सादर झाल्यानंतर जी काही कागदपत्र दिली जातात ना ती घ्या. ते गुलाबी पुस्तिका असते, एक हिरवं पुस्तक असतं आणि पांढरं भाषणाचं पुस्तक असतं. योजना सादर करतानाचा खर्च, अपेक्षित खर्च, प्रत्यक्ष झालेला खर्च, त्याच्यानंतर पुनर्रचित खर्च, रिवाइज एस्टिमेट आणि मग प्रत्यक्ष खर्च, याच्यामध्ये तुम्ही सहज तुलना करून जरी बघितलीत ना, आता त्याच्यात खर्च वाढण्याची कारणं वेगळी असतात, हा भाग सोडून द्या, पण तुलना जरी करून बघितलीत तरी तुम्हाला लक्षात येईल की 70-70, 80-80% प्रत्यक्ष अंदाज आणि एकंदर नियोजन याच्यामध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळे हा ढोबळमानाचा हा जो आजार आहे हा आपल्या समाजाप्रमाणे प्रशासनाला सुद्धा आहे. त्यामुळे एखाद्या योजनेचा खर्च 200 कोटी ते 400 कोटी असेल असं सांगतात.